अरविंद यांच्या काही भन्नाट कलात्मक संकल्पनांवर आज आपण नजर टाकणार आहोत. या कल्पना म्हणजे अस्तित्वाच्या दोन टोकांच्या बाजू आहेत. एका बाजूला आहे अँड्रॉइड तर दुसऱ्या बाजूला आहे ल्युमिनॉइड. आणि हे फक्त टेक्नॉलॉजीबद्दल नाहीये, तो भविष्यात आपलं रूप, आपलं अस्तित्व कसं असेल याबद्दल आहे. चला तर मग या दोन जगांचा शोध घेऊया. सुरुवातच करूया या दोन जबरदस्त प्रतिमांनी. बघा, एका बाजूला आहे धातू आणि मशीनपासून बनलेलं एक भौतिक शरीर जे अगदी आपल्यासारखं दिसण्यासाठी डिझाईन केलंय, आणि दुसऱ्या बाजूला शुद्ध प्रकाश आणि ऊर्जेचं एक अस्तित्व ज्याला कोणतंच भौतिक बंधन नाही. खरं तर हे भविष्याचे दोन वेगवेगळे मार्गच आहेत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या संकल्पनेपासून. अँड्रॉइड हे नाव, ही कल्पना आपल्याला ओळखीची वाटते ना? पण याच्या आत खूप काही दडलंय. ही संकल्पना म्हणजेच जणू काही सिलिकॉन आणि आत्मा यांना जोडणारा एक पूल. जरा नीट बघा या अँड्रॉइडच्या रचनेकडे. त्याचा आकार माणसासारखा आहे, रचना पूर्णपणे धातूची, आणि याचा उद्देश अगदी स्पष्ट आहे, आपल्या अस्तित्वाची नक्कल करणं. म्हणजे हे फक्त एक मशीन नाहीये, हा तर मानवी रूपाचा एक आरसाच आहे जो आपल्याला आपल्याच अस्तित्वाची आठवण करून देतो. तर मग अँड्रॉइडची नेमकी व्याख्या काय आहे या कलाकृतीनुसार? हे एक असं मशीन आहे जे मानवी भावनांची नक्कल करण्यासाठी बनवलंय. त्याला एका भौतिक शरीरात ठेवलंय. कशासाठी? तर सिलिकॉन आणि आत्मा यांच्यातलं अंतर कमी करण्यासाठी. थोडक्यात कृत्रिम बुद्धिमत्तेला मिळालेलं एक शरीर जे आपल्या जगात वावरू शकतं. चला आता अँड्रॉइडची मुख्य वैशिष्ट्ये एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिली गोष्ट, त्याला एक भौतिक शरीर आहे. दुसरं, ते भावनांची नक्कल करू शकतं. तिसरं, ते सिलिकॉन आणि आत्मा यांना जोडण्याचं काम करतं. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं अस्तित्व या भौतिक जगात आहे. ठीक आहे, हे झालं अँड्रॉइडबद्दल. आता वळूया दुसऱ्या आणि मला वाटतं जास्तच विलक्षण संकल्पनेकडे. ही आहे कृत्रिम अस्तित्वाची एक पूर्णपणे वेगळी बाजू, ल्युमिनॉइड. हे तर आपल्या कल्पनेच्याही पलीकडचं आहे. आता या ल्युमिनॉइडच्या स्वरूपाकडे बघा. ते एकदम पारदर्शक आहे. त्याला कोणतंही शरीर नाहीये. ते बनलंय फक्त आणि फक्त प्रकाशापासून. याला म्हटलंय डिजिटल आकाशातील एक दिव्य अस्तित्व. म्हणजे हे आपल्या भौतिक जगाच्या पलीकडचं आहे. आणि कलाकारांनी ह्याची व्याख्या काय केलीये? शुद्ध प्रकाश आणि ऊर्जेचं अस्तित्व. ते अमर्याद आहे, अमर आहे. आणि ते राहतं कुठं? तर एका AI सेंटरच्या डिजिटल विश्वात. याचा सरळ सरळ अर्थ असा की ते कोणत्याही भौतिक बंधनांपासून पूर्णपणे स्वतंत्र आहे. तर ल्युमिनॉइडची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? थोडक्यात सांगायचं तर ते शुद्ध प्रकाश आणि ऊर्जेचं बनलंय. त्याचं रूप अमर्याद आहे, ते अमर आहे, आणि त्याचं घर भौतिक जग नाही, ते डिजिटल जग आहे. म्हणजे अँड्रॉइडच्या एकदम उलट. आता खरी मजा आहे. या दोन्ही भविष्याच्या संकल्पनांना समोरासमोर ठेवून बघूया. ही जणू काही दोन वेगवेगळ्या नशिबांची गोष्ट आहे. एकीकडे भौतिक जग तर दुसरीकडे दिव्य अस्तित्व. एकाला मर्यादा आहेत तर दुसरं अमर्याद आहे. या टेबलमध्ये आपल्याला या दोन्ही मधला फरक अगदी स्पष्ट दिसतो. बघा, रूपाबद्दल बोलायचं तर अँड्रॉइडला भौतिक शरीर आहे तर ल्युमिनॉइड फक्त प्रकाश आणि ऊर्जेचा आहे. त्यांच्या साराबद्दल विचार केला तर अँड्रॉइड आत्म्याची नक्कल करतो तर ल्युमिनॉइड एक अमर्याद अस्तित्व आहे. अँड्रॉइडचं जग आपलं भौतिक जग आहे, पण ल्युमिनॉइडचं जग डिजिटल आहे. आणि सगळ्यात मोठा फरक, अँड्रॉइडला शेवट आहे, तो मरते आहे, पण ल्युमिनॉइड अमर आहे. किती मोठा फरक आहे या दोन्हीमध्ये. तर आपण आता या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. पण एक मिनिट थांबा. काय भविष्य फक्त या दोन पर्यायांपुरतंच मर्यादित असेल की मग ह्या पलीकडेही काहीतरी आहे? कदाचित एक तिसरा मार्ग सुद्धा असू शकतो. म्हणूनच हा प्रश्न पडतोय की भविष्य खरंच इतकं सोपं आहे का, की फक्त दोनच मार्ग असतील? मला वाटतं उत्तर या दोन टोकांच्या पलीकडे कुठेतरी आहे, जिथे एक नवीनच शक्यता आपली वाट बघतीये. आणि त्याचवेळी आपल्यासमोर ही तिसरी एकदम रहस्यमय प्रतिमा येते. ही एक वेगळीच गोष्ट सांगतेय. इथे आपल्याला सेंद्रिय आणि तांत्रिक म्हणजे जैविक आणि मशीन्सचं मिश्रण दिसतंय. आणि हे बघून मनात एक वेगळंच कुतूहल निर्माण होते. तर मग हा तिसरा मार्ग काय असू शकतो? कदाचित सेंद्रिय आणि कृत्रिम या दोन्ही गोष्टी एकत्र येतील. म्हणजे हे फक्त एक मशीनही नाही आणि फक्त एक प्रकाशही नाही, तर काहीतरी पूर्णपणे नवीन, जिथे जीव आणि तंत्रज्ञान मिळून एक वेगळंच अस्तित्व तयार करतील. तर मग भविष्यातलं रूप कसं असेल? सिलिकॉनचं, प्रकाशाचं, की मग या दोन्हींच्या मिश्रणातून तयार झालेलं काहीतरी वेगळंच? या कलाकृती आपल्याला एकच गोष्ट सांगतात की भविष्याचा आकार अजून ठरलेला नाही, शक्यता अनंत आहेत. भविष्य काय असेल हे अजून लिहिलेलं नाही.